हो. त्याला सर्वांना धन्यवाद. सुचेता मॅडम खूप मोठी कामगिरी बजावत आहेत. पुराण ह्याला खूप महत्व आहे आणि आपले वेद, उपनिषद याच्याही आधी पुराण झाली म्हणतात. तर हो. ह्या आपण ज्ञानाला जोडून घेतले आणि छान छान ज्ञान आपल्याला छान छान गोड आवाजात मिळत आहे. त्यामुळे सुचेता मॅडमचे धन्यवाद, तुमच्या सर्वांचे धन्यवाद. ध्यानही घेऊयात आज आपण. अ, बघा, तुम्ही परवा शेअर केलं होतं ना मॅडम ध्यान? सुलक्षणा मॅडमनी केलं होतं ठीक आहे, मॅडम. मी हा. करते, मी करते शेअर आज. चांगलं केलं. तुमचं हो. झालं की सांगा. आणि मग तुम्हाला कुठलं ध्यान हवंय ते चॅट बॉक्स मध्ये टाका बाकीच्यांना. आणि विना साखरे मॅडम, तुम्ही आज शेअर करणार असाल तर करा मॅडमचं झाल्यावर, ध्यानाच्या आधी. काल तुमची वाट मी बघितली पण काही लेट उशीर झाल्यामुळं थोडस हे झालं. हो नंतर मॅडम मॅडमचं चालेल. झाल्यावर. हो हो विना चालेल. हा, मॅडमचं सेशन झाल्यावर विना मॅडम आधी शेअर करतील आणि दुसऱ्या कोणाला जर शेअर करायचं असेल तर जरूर करा. आणि मग हम्म. ध्यान सुरू करू. चला मॅडम, सुरू करा. भगवान श्री नारायणाला नमस्कार असो. नरात उत्तम नर जो त्याला नमस्कार असो. ओम नमः शिवाय. तसेच देवी सरस्वतीला आदराने नमस्कार असो. मंगल मॅडमना धन्यवाद. ब्रह्मांडीय ऊर्जेला धन्यवाद. आणि आपण सर्वजण हजर झाला आहात तर आपल्या ग्रुप ऊर्जेलाही धन्यवाद. आज आपण वेगवेगळ्या महिन्यांचे महत्व बघा. स्कंद पुराणामध्ये दानाचं महत्व दिलंय. दात्याचं, याचकाचं, दानाबद्दल सर्व दिलेलं आहे. दान कोणत्या तिथीना करावं त्यांचं महत्व सांगितलंय. आता महिन्यांचं महत्व, वेगवेगळ्या महिन्यात कोणते कोणते आपण जप ताप केले असताना ते आपल्याला फलदायी होतात किंवा कोणते महिने फलदायी होतात त्याबद्दल इथे माहिती आहे. महर्षी जैमिनी म्हणाले, आता मी भगवान प्रभूच्या शयन उत्सवाबद्दल सांगतो. शयन उत्सव म्हणजे साधारण देवशयनी एकादशी आषाढात येते तेव्हापासून कार्तिकामध्ये जी देव उत्सनी एकादशी येते, हे 4 महिने हिंदू धर्मामध्ये चातुर्मास म्हणून मानले जातात. आणि असा विश्वास आहे की चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे शयन घेत असतात, झोपत असतात. आणि त्यामुळे आपण जपतप करायचे असते, काही व्रत करायची असतात, काही गोष्टी करायच्या असतात, काही करायच्या नसतात. तर ते आता सर्व येथे सांगितलेले आहे. आषाढापासून 4 महिने हा काळ हरीचा म्हणजे भगवान विष्णूचा स्वाय काल असतो, म्हणजे झोपतात, शयन काल असतो. कार्तिकीपर्यंत असलेल्या या काळात आराधना करावी, कारण चातुर्मासाचा काळ हा अतिशय पुण्यप्रद काळ आहे. सिंधू जलात स्नान करावे, पुरुषोत्तमाचे दर्शन घ्यावे. अशा प्रकारे चातुर्मासात जो वागतो त्याला कधीही शोक होत नाही. शेषशय्येवर शयन करणारे प्रभू अन्यत्र कोठेही नसतात, तर या क्षेत्री ते या चातुर्मासातच असतात. वैकुंठाप्रमाणे येथे निवास करतात. यावेळी ते आपल्या भक्तांना कृपादृष्टीने पाहतात व त्यांचे कल्याण करतात. आषाढ शुद्ध एकादशीला शयन महोत्सव करावा, मंडप घालावा, त्यात उत्तम शय्यागराची रचना करावी, त्यात प्रभूसन्निध्य रत्नयुक्त पलंकिका म्हणजे झोपायचं पलंग, त्यावर सुंदर आस्तरण चादर पसरून पांघरून ठेवावे. मृदू असे उत्तरछदही ठेवावे. कर्पूरयुक्त अशी ही शय्या असावी. मध्यरात्री प्रभू प्रतिमेला नमन करून प्रभू प्रभूची प्रतिमा शयन अवस्थेमध्ये ठेवावी. त्यावेळी प्रार्थना करावी, हे प्रभू, या शय्यागृहात आपण पदार्पण करा व येथे सुखपूर्वक शयन करा. नंतर बाहेर येऊन तेथील दार नीट बंद करावे. आपण नियम व व्रतांमध्ये लीन राहावे. परान्न घेऊ नये. आपण स्वतः मंच शयनासाठी वर्ज्य करावा. पायताणे वापरू नयेत. एकच वेळ भोजन करावे किंवा रात्रीच फक्त भोजन करावे आणि दिवसा उपवास करावा. तर असं हे चातुर्मासाचं महत्व आहे. आणि त्याच्यामध्ये पुष्कळ प्रकारची व्रतवैकल्य करत असतात. आता इथे फक्त या 4 महिन्यांचं महत्व दिलेलं आहे की हा अतिशय पुण्यकारक असा काळ असतो. आणि तुम्ही सिंधू जलात स्नान करून ह्या काळामध्ये तुम्हाला जी व्रतवैकल्य करायचे
ती तुम्ही सुरू करू शकता. त्याच्यानंतर कार्तिक मासाचे महत्व. कार्तिक मास व्रत प्रशंसा. ऋषीगणांनी प्रथम मंगलाचरण केले, विष्णूला अनन्य भावे नमस्कार केला व नंतर ते सुत महर्षींना विचारू लागले, हे मुनिवर, आपण अश्विन महिन्याचे तर महत्व सांगितले होते, आता कार्तिक महिन्याचे काय महत्व आहे ते सांगा. श्री सुत म्हणाले, पूर्वी नारदांनी ब्रह्मदेवाला हाच एक प्रश्न विचारला होता. तसेच सत्यभामेने श्रीकृष्णांनाही हा प्रश्न विचारला होता. एकेकाळी सूर्य आणि अरुण यांच्यातही या प्रश्नावर चर्चा झाली होती. भगवान शंकरानेही षण्मुखासमोर अनेक आख्याने सांगितली. त्यातच कार्तिक मासाचे महात्म्य सर्वांनी वर्णन केले आहे. तेव्हा आता तात्विक रूपाने मी तुम्हाला याचे महत्व सांगतो. सर्व मासांमध्ये कार्तिक मास सर्वश्रेष्ठ होय. देवात जसा मधुसूदन, तीर्थात नारायण तीर्थ जसे सर्वश्रेष्ठ, तसाच सर्व महिन्यात कार्तिक मास सर्वश्रेष्ठ होय. कलियुगात या तिन्ही गोष्टी पुण्यप्रद मानल्या आहेत. या मासात व्रतधारी अनेकानेक नियम करतात, दीपदान करतात. कार्तिक मासाचे महात्म्य कितीतरी पटीने यज्ञ, याग व अन्य पुण्य कर्माहून अधिक आहे. या मासात केलेले पुण्य अक्षय राहते, ते कधीही नाश पावत नाही. म्हणूनच हे पुण्य म्हणजे स्वर्गाचा सोपान आहे असे म्हटले जाते. मनुष्य जीवनासारखे निष्प्राप्य जीवन मिळाल्यामुळे कार्तिक मासात पुण्य संचय करून ठेवावा, कारण या मासात 33 कोटी देव प्राप्त होऊ शकतात. या मासातील स्नान, दान, व्रत व भोजन सर्वश्रेष्ठ मानतात. तीळ, धेनू, सुवर्ण, चांदी, भूमी, वस्त्र यापैकी यथाशक्ती वस्तूंचे दान करावे. ते तपाप्रमाणेच असते. या मासातील दान अक्षय मानल्यामुळे विष्णूचे स्मरण करून दान समर्पण करावे. ज्याप्रमाणे नदी, डोंगर आणि सागर यांचा कधीही लय होत नाही, त्याचप्रमाणे कार्तिक मासातील दानाने मिळालेल्या पुण्याचा कधीही लय होत नाही. नारदांनी विचारले, तर मग अशक्तांनी काय करावे? ब्रह्मदेवानी अशक्तांनी काय करावे तेही सांगितले. अशक्त म्हणजे जे पैशाने गरीब आहेत, ज्यांना व्रतवैकल्य, किंवा जे अशक्त आहेत, शक्तीने गरीब आहेत, अंथरुणाला खिळलेले आहेत, कोणत्या रोगाने घरातच बसून आहेत, त्यांनी काय करावे? त्यांनी धनदान करावे. ते सामर्थ्य नसेल तर तीर्थ जलाचे पान करावे. नुसतं जरी एखाद्या मंदिरातून, विष्णूच्या मंदिरातून वगैरे तीर्थ असतं ना, आपल्याला देतात, त्या तीर्थ जलाचे पान करावे, ते प्राशन करावे. हेही ज्यांना शक्य नसेल अशांनी फक्त श्रीहरीचे स्मरण नियमितपणे करावे, म्हणजे या मासातील व्रताचे फल अखंडित होते. व्रताच्या उद्यापनानिमित्त यथाशक्ती भोजन व दीपदान करावे. ते शक्य नसेल, बघा तुम्हाला तेही शक्य नाहीये, दीपदान करणं जर शक्य नाहीये, तर त्याने दुसऱ्याने लावलेल्या दिव्याचे वाऱ्यापासून संरक्षण करण्याचे कार्य करावे. विष्णूचे पूजन करावे. या सर्वांचा अभाव असेल, काहीच तुम्हाला जमणार नाहीये असं असेल, तर अशा ठिकाणी फक्त विष्णू नामाचा जप केला, अतिशय भक्तिभावाने असा विष्णू नामाचा जप केला, तरी सुद्धा सर्व पुण्य तुम्हाला प्राप्त होते. आता स्थान महात्म्याबद्दल काही अध्याय आहेत. अध्याय 30. सुत म्हणाले, अंबरीश राजाने परमश्रेष्ठी ब्रह्मदेवाचे पुत्र नारद ह्यांना विचारले, माधवाचे महत्व आपण मला सांगा. तसेच तो म्हणाला की सर्व मासात वैशाख मासाला श्रेष्ठ मानतात, हे खरे आहे, पण तोच मास विष्णूला प्रिय का आहे? या मासात प्रिय धर्म कोणता, प्रिय दान कोणते, या सर्वांचा उद्देश काय, हे सर्व कृपा करून मला सांगावे. म्हणजे कार्तिक मासाची प्रशंसा झाली, आता वैशाख मासाबद्दल ब्रह्मदेवाचे पुत्र नारद ही माहिती देत आहेत. नारद म्हणाले, पूर्वी एकदा ब्रह्मदेवानी म्हणजेच माझ्या पित्याने मला पुरातन धर्माविषयी बरेचसे सांगितलेले होते. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे सर्व मंत्रात प्रधान, जे सर्व मंत्र आहेत त्या सर्व मंत्रात प्रधान ओंकार मंत्र आहे. बघा आपल्याला किती सर्व मंत्रात सर्वोच्च असलेला ओंकार मंत्र आपल्याला इथे फुकट किंवा अत्यल्प ह्याच्यात शिकवला जातोय. त्याचं आपण जरूर
लाभ करून घ्यायला पाहिजे. ज्याप्रमाणे सर्व मंत्रात प्रधान किंवा श्रेष्ठ असा प्रणव मंत्र आहे. तरुणमध्ये कल्पवृक्ष, धेनूंमध्ये कामधेनू, नागांमध्ये शेषनाग, पक्ष्यांमध्ये गरुड, सर्व देवात विष्णू, सर्व स्त्रियांमध्ये भार्या, नद्यांमध्ये भागीरथी गंगा, तेजामध्ये प्राण हितचिंतक व सुहृदांमध्ये रवी, आयुधांमध्ये सुदर्शन चक्र, धातूमध्ये सुवर्ण, रत्नांमध्ये कौस्तुभ, वैष्णवांमध्ये जसा रुद्रदेव श्रेष्ठ आहे अगदी तसाच धर्म पालनासाठी सर्व मासांमध्ये वैशाख मास उत्तम समजला जातो. सूर्य उदयापूर्वी मेषेमध्ये जेव्हा सूर्य असेल तेव्हा स्नानादी क्रियांमध्ये व्रतस्थ राहावे, म्हणजे विष्णू लक्ष्मीसह अतिशय कृपा करतात. जो अशा वैशाख स्थानांमध्ये प्रसन्न राहतो तो पापमुक्त होतो आणि शिवाय त्याला विष्णू लोक प्राप्त होतो. त्याचप्रमाणे त्रैलोक्यात जी काही तीर्थे आहेत ती सर्व या ब्रह्मांडाच्याच अंतर्गत आहेत. म्हणूनच विष्णू व अन्य देवगण या तीर्थक्षेत्रांच्या समीपच वस्ती करून असतात व त्यांचा हेतू सतत मानवांचे हित करण्याचाच असतो. म्हणून वैशाख स्नानही कधी सुद्धा चुकवू नये. आता मला आठवतंय लहानपणी आमच्याकडे एक आजी यायच्या, त्या समुद्र स्नान ते म्हटलंय ना चातुर्मासाच्या सुरुवातीला समुद्र स्नान करायला म्हणून मुंबईला आम्ही राहायचो, तो समुद्र जवळ होता 10 मिनिटं. तर त्या आजी मला पाठवायची, आजीच्या ओळखीच्या कोणीतरी होत्या, ह्यांना समुद्र स्नानावर घेऊन जा. तर मला वाटायचं काय बरं हे कशासाठी हा समुद्र स्नान करत असतील, ते मला आत्ता कळतंय. पुढच्या ह्याच्यामध्ये वैराग्य भक्ती निरूपण. भगवान वैराग्य म्हणजे काय याचा त्यांनी याच्यात उहापोह केलेला आहे. भगवान श्री नारायण म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, मी आता वैराग्याची लक्षणे सांगतो. ज्या क्षय होणाऱ्या वस्तू असतात म्हणजे नष्ट पावणाऱ्या वस्तू असतात त्यांच्यात अजिबात रुची नसणे हे वैराग्याचे प्रथम लक्षण आहे. मायेपासून निर्माण झालेल्या जेवढ्या म्हणून आकृती आहेत त्या सर्व कालशक्तीद्वारा विनाश केल्या जातात, कारण त्या काळाला वश अशाच असतात. काल हा नित्य प्रलय नैमित्तिक प्रलय प्राकृतिरूपी व आत्यंतिक असा मानला जातो. देहधारींचे देह नित्य क्षीण क्षीण होत असतात. बघा, बालपणापासून मृत्यू येईपर्यंतचा जो आपल्याला आयुष्य मिळालेले असते ते दर दिवसाला आपला देह क्षीण क्षीण होत जात असतो. क्रमाक्रमाने बाल्य, शैशव्य, तारुण्य व वार्धक्य अशा अवस्था देहधार्याला असतात. दीपातील ज्योतीची गती ज्याप्रमाणे आपण पाहू शकत नाही पण सूक्ष्मरूपी ती असतेच असते, तसेच देहाचे पण आहे. वृक्षामध्ये फळाची वृद्धी छोट आधी लागलेले असतात आंबे, मग ते मोठे मोठे होतात. वृक्षामध्ये फळाची वृद्धी सतत होत असते पण ती दिसत नाही. तसेच देहाचे सुद्धा आहे. देहामध्ये सुद्धा सर्व देहधारी जो असतो त्याचं नित्य पेशी क्षीण असतात, पेशी मरत असतात आणि तो क्षीण होत जात असतो पण ते आपल्याला दिसत नाही. देहधाऱ्यांना दुःखे सुद्धा अनेक असतात. आध्यात्मिक दुःख असते, अधिभौतिक दुःख असते, भौतिक क्रियांमुळे ज्या भौतिक वस्तू आहेत त्याच्यापासून मिळणारे दुःख असते, आणि अधिदैवत दुःख सुद्धा असते, म्हणजे आपल्या दैवात जे लिहिलेले असते, प्रार्थनात लिहिलेले असतं ते सुद्धा दुःख असते. अशा प्रकारे शरीरधारींना दुःख होतच असते. सांसारिक माणसे विभिन्न व्याधींनी पीडित होऊन सदा दुःख प्रकट करताना दिसतात. प्रारब्धातील दुःखही ते सतत अनुभवित असतात आणि अंती मग ते मृत्यूचेही मोठे दुःख भोगतात. मृत्यू हा अटळ आहे, तरीही यमलोकात जाताना यमयातयांनी तो दुःखी होतोच. आता ह्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये त्यांनी लक्ष्मी तीर्थाचं वर्णन सांगितलेलं आहे. सूत म्हणाले, सर्व पापांचा नाश करणारे जयतीर्थ पाहून मग लक्ष्मी तीर्थाकडे यावे. समृद्धी देणारे, संपदा देणारे, सर्व कामना पूर्ण करणारे असे हे लक्ष्मी तीर्थ आहे. यात स्नान करून धर्मपुत्र ऐश्वर्य झाला. त्याने श्रीकृष्णाकडून प्रेरणा घेऊन इंद्रप्रस्थात निवास केला. सुताने मग ती कथा सर्वांना सांगितली. पुरातन काळी महापराक्रमी पांडव इंद्रप्रस्थ येथे राहत होते. त्यांना भेटण्यासाठी श्रीकृष्ण गेले.
पांडव प्रसन्न झाले. युधिष्ठिराने त्याचे योग्य असे आदरातिथ्य केले. प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने त्यांना महान ऐश्वर्याचा लाभ करून देणारे लक्ष्मी तीर्थ आहे त्याबद्दल सांगितले. हे धर्मपुत्रा, गंधमादन पर्वतावर लक्ष्मी तीर्थ नावाचे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. तेथे जाऊन आपण स्नान करावे. तेथील स्नानाने धनधान्याची समृद्धी होते, शत्रू नाश पावतात. देवानीही तेथे प्रथम स्थान केले व नंतरच त्यांना असुरांचा पराभव करता आला. नलकुबेर याने स्नान करून अप्सरांमध्ये श्रेष्ठ अशा रंभेची प्राप्ती केली. कुबेरानेही तेथे स्नान केले आणि तो अं, कोषागर सांभाळण्याची त्याला मुख्य निधींचा तो नायक बनला. देवांचा कोषागर सांभाळायला त्याला तिथे त्याची अपॉइंटमेंट झाली. म्हणून हे राजेंद्रा, अशा या शुभप्रत लक्ष्मी तीर्थात स्नान केल्यावर तुम्ही महालक्ष्मी प्राप्त करू शकता. श्रीकृष्णाने असेच सांगितल्यामुळे या अद्भुत क्षेत्राच्या दर्शनासाठी धर्म आपल्या भावांसह तेथे गेला. तेथे त्याने स्नाने दाने सर्व काही केले. इंद्रप्रस्थी परत आल्यावर युधिष्ठिराने राजसूय यज्ञ केला. त्यावेळी कृष्ण सत्यभामेला घेऊन आला. त्याने यज्ञापूर्वी दिग्विजय करायला युधिष्ठिराला सांगितले. त्यावेळी त्यांनी खूप मोठा पराक्रम करून व सुवर्ण ग्रहण करून ते इंद्रप्रस्थाला परतले. यज्ञानंतर खूप दान, अन्न, वस्त्र, गायी, भूमी आणि भूषणे यांच्या स्वरूपात दिले गेले. असे हे वैभव लक्ष्मी तीर्थामुळेच युधिष्ठिराला प्राप्त झाले आणि शिवाय त्याला मुक्तीचीही प्राप्ती झाली. आता पुष्कळ यांनी छोटे छोटे असे हे दिलेले स्थानांचे महत्व दिलेले आहेत. तर जे महत्वाचे आहे ते आपण घेऊया, कारण पुष्कळ मोठं 250 पानांचं पुस्तक आहे. धर्मारण्यात शुद्धवंशात महामहिम श्री व्यास म्हणाले, धर्मारण्यात शुद्धवंशात जन्मलेले ब्राह्मण 18,000 हजर होते. ते सर्व सदाचारी व ज्ञाते असे होते. युधिष्ठिराने विचारले, सदाचार म्हणजे काय ते आपण मला सांगा. व्यास म्हणाले, स्थावर, कृमी, अब्ज, पक्षी, पशु, मानव हे क्रमाक्रमाने धार्मिक असतात. याहून विशेष धार्मिक सूर असतात. अर्थात हे सर्वजण पापांपासून मुक्ती मिळवू इच्छितात. चारही प्रकारच्या भूतांमध्ये जे प्राणी असतात ते अति उत्तम असतात व यांच्याहूनही श्रेष्ठ मुनिगण असतात. ते सर्वजण बुद्धिजीवी असतात. श्रेष्ठ नर मतिमानाहून श्रेष्ठ नर, त्याहूनही श्रेष्ठ विप्र असतात. विप्राहून श्रेष्ठ कृतबुद्धी, त्याहून श्रेष्ठ कर्ता व त्याहून अधिक ब्रह्मतत्पर श्रेष्ठ असतात. त्याहून श्रेष्ठ तिन्ही लोकात कोणीही नाही. तप व विद्या यामुळे ते एकमेकांचे पूजक असतात. ब्रह्मदेवाने ब्राह्मणांची निर्मिती केली, कारण सर्व भूतांचा ईश्वर तोच असतो. म्हणून हे स्थित जग व ब्राह्मण त्याचा आदर ठेवतात. सदाचार हा पूर्णत्व प्राप्त असा आचार होय. म्हणूनच प्रत्येकाने सदा आचारशील असावे. विद्वेष व राग यांच्या विरहित ज्याला बुधगणांनी अनुष्ठित केले आहे व तोच धर्माचे मूळ आहे. मूळ म्हणजे सदाचार आहे. श्रुती आणि स्मृती यांनी कथन केल्याप्रमाणे आपला आचार ठेवावा, तोच सदाचार होय. धर्मरहित वा दुराचारी असणे हे निंदेला पात्र होते. व्याधी घेरतात. जर बघा, आपण धर्माप्रमाणे वागले नाही किंवा तर आपण निंदेला पात्र होतो. दुराचार केला तर निंदेला पात्र होतो. व्याधी घेरतात, अल्पायुष्य मिळते. हे सर्व दुःखाचे कारण आहे, म्हणून ते टाळावे. अध्ययनशील असावे. ब्राह्मसमयी उठून आपल्या हिताचे चिंतन करावे. सर्वप्रथम गजाननाचे ध्यान करावे, नंतर भगवती अंबेचे, त्यानंतर श्री शंभू, श्री सहित श्रीरंग प्रभू व कमलोद्भव ब्रह्मदेव यांचेही ध्यान करावे. अशा ध्यानानंतर सर्व तीर्थात उत्तम अशा आपल्या मात्या पित्यांच्या चरणांचे स्मरण करावे. गुरूंचे हृदयामध्ये ध्यान करावे व अशा प्रकारे प्रसन्न बुद्धी होऊनच त्यानंतर आवश्यक ती शारीरिक कृत्ये करावी. याला सदाचार असे म्हणतात. मंत्रामध्ये गायत्री मंत्र सुद्धा गायत्री मंत्राचा जप करणे सुद्धा पवित्र मानले गेले आहे. सूर्यदेवाला दिलेले अर्घ्य म्हणजेच त्याचे अर्चन होय. सूर्याचे अर्चन म्हणजे संपूर्ण त्रैलोक्याचेच अर्चन आहे. सविता सूत पशु धन प्रदान करून व्याधींचे हरण करतो, आयुष्य देतो, मनातील इच्छा पूर्ण करतो. रुद्र हे आदित्य, हरी, दिवाकर, रवी, हिरण्यरूप, त्रयीरूप व अर्यमा हे होत.
नंतर ब्रह्मादी सर्व देवांना मरीची आदी मुनींनी तर्पण करावे. पितृगणांचेही तर्पण करावे. पुराणे श्रवण करावीत. संध्या उपासना करावीत. अशा प्रकारे समाचरण करणारा विप्र कधीही दुःखित होत नाही. विप्राचं वर्णन म्हणजे विप्राचा दिवसभराचा आचार कसा असावा, काय काय करावे आणि सदाचारी वागणूक कशी असावी हे या आख्यानामध्ये त्यांनी सांगितले. आता चातुर्मास स्नान महत्व वर्णन. देवर्षी नारद म्हणाले, हे महाभाग, आपल्या मुखातून चातुर्मास याविषयी ऐकू इच्छितो. ब्रह्मदेव म्हणाले, श्रवण करा. केवळ श्रवणानेच मुक्ती सुलभ होते. असे हे संसाराचा उद्धार करणारे चातुर्मासाचे व्रत आहे. या व्रताने भगवान विष्णूंचे सान्निध्य घडते. सत्पुरुषांचा संग घडतो व जीविताचे सार्थक होते. यावेळी देव जनार्दन शयन करीत असतात. म्हणून या वेळेच्या भक्तीला अतिशय महत्व आहे. मी म्हटल्यापासून साधारण आषाढापासून कार्तिकापर्यंत तिथी म्हणजे दिवस पुढे मागे होतात, पण चातुर्मासाचा काळ असतो. या काळामध्ये भक्तीला फारच महत्व आहे. प्रातःकालीन आता कसं करावं ते व्रत ते दिलंय. प्रातःकालीन स्नान फलप्रद असते. त्यातही नदी, निर्जर, तलाव, विहीर, पुष्कर, प्रयाग वा अन्य कोणतेही महाजल स्नानासाठी योग्य असते. रेवा नदीमध्ये, भास्कर क्षेत्रात, प्राचीमध्ये, सागर संगमावर एक दिवस स्नान केले तरी परमपुण्य लाभत असते. चातुर्मासातील स्नानाने शरीर शुद्ध होते. यावेळी नारायण जलातच निवास करून असतात. शेषावर पडलेले असतात, पोहडलेले असतात. म्हणून त्यामुळे विष्णू तेजाचा अंश स्नानासह सर्व तीर्थांद्वारे आपण प्राप्त करू शकतो. 10 प्रकारचे स्नान करावे म्हणजे समस्त पापांचा नाश होतो. सूर्यदर्शनालाही महत्व आहेच आहे. जलस्नानाला पर्याय म्हणून भस्म स्नान दिलेले आहे. जिथे जल उपलब्ध नसेल त्यांनी भस्माने स्नान करावे. आता यापुढे आपण काय बघूया, स्नान किंवा कोणत्या तिथी बघूया, किंवा तीर्थाचं वर्णन दिलेलं आहे. कोणती तीर्थ पवित्र आहेत ते दिलेलं आहे. तीर्थ पुष्कळ छोटी छोटी तीर्थ दिलेली आहेत, पण आपण जी आपल्याला माहिती आहेत आणि जिथे आपण सहज जाऊ शकतो अशी तीर्थ आता बघणार आहोत. रामेश्वर तीर्थ महात्म्य. सनत कुमार म्हणाले, केदारेश्वर, जयशृंग, इंद्रतीर्थ, कुंडेश्वर अशा अनेक तीर्थांचे महत्व फार आहे. यावर व्यासदेव म्हणाले, शिवदीक्षा घेऊन केलेल्या पुण्याचा लाभ कोणता? तेव्हा सनत कुमार म्हणाले, कुशस्थली रामेश्वर देव जे विराजमान आहेत त्यांच्याबद्दल आता मी सांगतो. अतिपुरातन काळी श्रीराम आपली पत्नी सीता व भाऊ लक्ष्मण यांच्यासह चित्रकूटाहून येथे आले होते. त्यांनी तेथे मुनींना विचारले, येथे कोणकोणती तीर्थे आहेत? तेव्हा त्यांना कळले की मनाच्या शांतीसाठी अवंती देशात कुशस्थली म्हणून जे ठिकाण आहे, ज्याला उज्जैन असेही म्हणतात, तेथे जाऊन आपण महाराज दशरथाला पिंडदान करावे. कारण तेथे सूर व असुर दोघांचेही गुरु राहतात. उज्जैनला बघा, सूर व असुर दोघांचेही गुरु राहतात व शिवप्रभू येथे मनोवांछित फले देतात. तेथे मोठे मोठे राजे आणि विप्र दर्शनासाठी जातात. तेथे जाऊन श्रीरामाने स्नान केले व पूर्वजांना अर्घ्य अर्पण केले. तेव्हा आकाशवाणी झाली, हे राघवेंद्रा, तुझे कल्याण असो. तू येथे तुझ्याच नावाने माझी स्थापना कर. महर्षी व्यासमुनी म्हणाले, ही उज्जैनी सप्तकल्पा कशी झाली? तेव्हा श्री सनत कुमार म्हणाले, ही दिव्यपुरी प्रथम कल्पात स्वर्णशृंगा, दुसऱ्यात कुलस्थली, तिसऱ्यात अवंतिका, चौथ्यात अमरावती, पाचव्यात चूडामणी, सहाव्यात पद्मावती तर सातव्यात उज्जैनी म्हणून प्रसिद्ध झाली आहे. व कल्पांती ही स्वर्णशृंगा या नावाने ओळखली जाऊ लागली. या उज्जैनी नगरीमध्ये अंधक नावाचा राजा होऊन गेला. त्याला कनकदानव नावाचा महाबलवान असा पुत्र होता. त्याने आपल्या बळावर इंद्रालाही युद्धास आव्हान केले.
अर्थात इंद्राला खूप राग आला व त्याने त्या असुराला मारून टाकले. परंतु तरीही तो इंद्र शंकराकडे कैलास पर्वतावर गेला आणि शंकराला त्याने घडलेली घटना सांगितली. मला आता अंधकारापासून अभय द्या अशीही विनंती केली. शंकराने इंद्राला अभय दिले. अंधक हे त्या याचं नाव असुराचं नाव आहे. शंकराने इंद्राला अभय दिले व स्वतः सुभैरवाचे रूप धारण केले. अंधकानेही पुत्राच्या मृत्यूची बातमी ऐकताच सर्व सेनेसह भीषणतेत प्राप्त झाले. शेवटी इंद्राने स्थापित केलेल्या प्रथम सूर्याचे स्थान म्हणून कुशलस्थलीचे महत्व फार आहे. येथे सूर्याची विविध प्रकारे आराधना करण्याने मनोरथ पूर्ण होतात. आता सगळ्यांना काही तिथे जाणं शक्य नाहीये, तरी सुद्धा ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या मॅडमनी सांगितलेलं आहे, त्यांनी आपल्याला सूर्याला अर्घ्य कसं द्यायचं शिकवलेलं आहे आणि सूर्योपासना करा हे सांगितलेले आहे. त्यामुळे ह्यांनी असं म्हटलेलं आहे, सूर्याची विविध प्रकारे आराधना करण्यानेही आपले मनोरथ पूर्ण होतात. आता प्रयागेश्वर महात्म्य. प्रयागेश्वर हे सर्व कामना पूर्ण करणारे सर्वोपरी देव आहेत. प्रथम कल्पामध्ये स्वयंभू मनुचा पुत्र प्रियव्रत हा होता. हा धार्मिक वृत्तीचा असून त्याने खूप यज्ञ केले व त्याची सांगताही केली. 7 द्वीपांमधील भरत आदींची प्राप्ती त्याला झाली. नंतर तो स्वतः बद्री या स्थानी जाऊन तपश्चर्या करू लागला. एकेकाळी देवर्षी नारद तेथे उपस्थित झाले. राजा प्रियव्रताने त्यांचे अर्घ्य आदींनी पूजन केले. राजाने जेव्हा त्यांना कुशल विचारले तेव्हा नारद म्हणाले, श्वेतदीप सरोवराकाठी मी एक अतिरम्य अशी कन्या पाहिली. तिला मी विचारले, हे भद्रे, तू कोण आहेस, कोठून आलीस, मी तुला काही मदत करू काय? तेव्हा माझ्याकडे पहा, पण अशी अगदी गुपचूप अशीच ती उभी राहिली. आश्चर्य म्हणजे तिच्या या पाहण्याचा माझ्यावर असा परिणाम झाला की चिंता आणि मोह याने मी बांधला गेलो. त्यानंतर मला तिच्या जागी 3 पुरुष दिसू लागले. मला माझ्या ज्ञानाचे विस्मरण झाले. जेव्हा ती पुन्हा एकदा मला दिसली तेव्हा मी तिला विचारले, तू खरोखर कोण आहेस ते मला सांग, मी तुला शरण आलो आहे. तेव्हा तिने सांगितले की मी वेदमाता सावित्री असून ते तिघे म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद होते आणि नंतर ती अंतर्धान पावली. तेव्हापासून मी आपले झालेले विस्मरण नष्ट होण्यासाठी अनेक तीर्थांमधून भटकलो. या प्रयाग तीर्थाचे नाव ऐकून मी येथे आलो आहे. अक्षय वटाजवळ सावित्री सदा असते म्हणून मी येथे आलो. या ठिकाणी मी फार मोठे तप केले. तेव्हा प्रयाग तीर्थाने मला दृष्टांत दिला की महाकाल वनात गेल्याने मला पुन्हा स्मृती मिळेल. नंतर मी प्रभू कृपेने त्या वनात गेलो. तेथे घंटेश्वर पर्वतामध्ये नवनदीच्या दक्षिणेला अनादी ज्योतिरूप लिंगाची पूजा केली. तेव्हा प्रसन्न होऊन परमेश्वराने मला माझी स्मृती परत दिली आणि तेव्हापासून हे लिंग प्रसिद्ध झाले आहे. नारदाचे बोलणे ऐकून प्रियव्रत नृप महाकाल वनात गेला व त्याने प्रयागेश्वराची अर्चना करून सिद्धी प्राप्त करून घेतली आहे. आता ह्याच्या पुढे सृष्टी संहरण. मार्कंडेय म्हणाले, हजारो मातृगणांनी ह्या जगत संहरणात भाग घेतला. तसेच स्कंद नरसिंह यांनीही आपला वाटा उचलला. शक्र, शूल, गद, खड्ग, वज्रा, शक्ती, रुद्धी, पटिष्या, खटवांग ही शस्त्रास्त्रे उपयोगात आणली. मार्कंडेय म्हणाले, मी अतिशय नम्रपणे या नीललोहित प्रभूला नमस्कार केला व उमेचे स्तवन केले. त्यावेळी अतिस्वच्छ वस्त्रे धारण केलेली, कुंडले, नाग अशा उपहारांनी महेश्वराचे पूजन करणारी नर्मदा नदी मी तेथे पाहिली. नर्मदा म्हटलेले आहे, पण आता जी आपण नर्मदा नदी म्हणतो ती नर्मदा त्याने तिथे पाहिली. ती विविध तरंगांनी भूषित होती. समुद्रासमान विशाल अशी होती, जिच्या काठी अनेक सरोवरे आहेत व जी अनेक ऋषी मुनींकडून वंदिली गेली आहे व जी सप्तसप्तक नावाने ओळखली जाते. जिच्या लहरी महान आहेत, जिच्यावरील फेस विशाल आहे, अशा नर्मदेला मी तिथे पाहिले. ती मृगकृष्ण वर्णीय अंबर धारण केलेली होती. धूर व अग्नी अशा गोष्टींना ही धारण करती झाली होती. त्यावेळी झालेला तो संहार मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. या संहारामुळे सर्वत्र अंधकार झाल्यासारखा भासत होता व एखादा प्रचंड वणवा भडकावा त्याप्रमाणे ते दृश्य भासत होते.
सी मार्कंडेय म्हणाले, तो शूलधारी शंकर भूतगणांनी व मातृगणांनी वेढा घातलेल्या स्थितीत तांडव नृत्य करत होता. त्याने हत्तीचे कातडे परिधान केले होते. त्यावेळी नृत्य करीत असता वडवाच्या म्हणजे अग्नीच्या मुखाप्रमाणे प्रभा असलेले मुख पसरून शंकर नृत्य करीत असताना मोठमोठ्याने हसत होते. तो महाभयंकर आवाज सर्व दिशांना कंपित करीत होता. शंकराचा भीषण हास्याचा आवाज ऐकून सर्व मुनी भयभीत झाले. सृष्टीचा विनाश होतो की काय असे त्यांना वाटू लागले. ते ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांनी प्रणाम केला व मग आपल्या भयाचे कारण ब्रह्मदेवाला सांगितले. त्यावेळी ब्रह्मदेवाने सांगितले, काळ काळ जो आपण म्हणतो ना, तो हाच आहे काळ. तो शंकर या काळ रूपाने सर्वांचा संहार करण्याची इच्छा करीत आहे. हे परिसंवत्सर आहे. या काळरूपी शंकराला आपण वंदन करूया. असे म्हणून ब्रह्मदेवाने शंकराची स्तुती करून त्यांना नमस्कार केला. त्यांची ती स्तुती ऐकून महादेव प्रसन्न झाले आणि आपण आपला संहार थांबवत आहोत आणि पुन्हा शांती प्रस्थापित करत आहोत असे आश्वासन दिले व ते तेथून गुप्त झाले. म्हणजे इथे हेही सांगितलेलं आहे की साक्षात सर्व पृथ्वीचा संहार करण्यासाठी शंकराने भीषण असं रूप घेतलेलं होतं. परंतु नुसती त्याची ओम नमः शिवाय अशा एका मंत्राने किंवा नुसती त्याची साधी स्तुती केली तरी सुद्धा महादेव प्रसन्न होऊ शकतो आणि सर्वत्र शांती नांदू शकते. आता पुढील श्री सत्यनारायण विप्र संवाद. श्री सुत म्हणाले, देवर्षी नारद हे पर्यटन करीत असताना एका वेळी मनुष्य लोकात आले. तेथे त्यांनी पाहिले की पूर्वकर्मामुळे मानव अतिशय क्लेश भोगत आहेत. त्यांना अतिशय दया आली. ते विष्णू लोकी गेले आणि विष्णूपाशी प्रार्थना करून त्यांनी श्री सत्यनारायण व्रताची सर्व माहिती प्राप्त करून घेतली व परत भूलोकावर येऊन लोककल्याणासाठी ही अतिपुण्यमयी अशी मोक्षदायी कथा सांगितली. सत्यनारायणाची कथा नारदांकडून ऐकलेली ही कथा श्री सुतांनी ऋषीवृंदाला सांगितली. ती अशी, सत्यनारायण हे महान असे पुण्यकारी व्रत आहे. त्रिलोकात हे दुर्लभ आहे. हे व्रत भक्तिभावाने केल्यास विष्णू प्रसन्न होतात. कोणत्याही दिवशी प्रातःकाली उठून सुप्रसन्न मनाने श्री सत्यनारायण देवाचे भजन करावे. या धर्म कार्यासाठी आपल्या सर्व आप्तजनांना तसेच हितमित्रांना बोलवावे व त्यांच्या सह या देवेश्वराचे पूजन करावे. उत्तम नैवेद्य अर्पण करावा. तूप, दूध, रवा, गव्हाचा अभाव असल्यास तांदूळ साखर करून त्याचा उत्तम प्रसाद तयार करावा व देवाला अर्पण करावा. सर्वांसह प्रभुकथा श्रवण करावी. सर्वांनी प्रसाद ग्रहण करावा. स्वतःही प्रसाद भक्षण करावा. प्रभूचे नृत्य, गीत, गायन आदींनी मनोरंजन करावे आणि नंतर स्तवन करून त्याचे स्मरण करून पूजा पूर्ण करावी. अशा प्रकारे व्रत पूजन करणाऱ्यास पुण्य लाभते व इच्छित गोष्टींची प्राप्ती होते. सत्यनारायणाची कथा आता आपल्याला माहिती आहे सर्व. तर पुष्कळ जणांकडे पौर्णिमेला सत्यनारायण करतात किंवा जर आपण नवस बोललेला असो दर पौर्णिमेला करू तर दर पौर्णिमेला ती करावी किंवा चातुर्मासामध्ये सत्यनारायण पूजा करावीच करावी. त्याचे फळ खूप मोठे आहे. त्यांनी सांगितले की विष्णू प्रसन्न होतो आणि त्यामुळे आपल्या सर्व दुःख कष्टांपासून आपली मुक्ती होते. तेव्हापासून एकदा तरी आपण ही सत्यनारायणाची पूजा करावी असे नारदांनी सांगितले. बरीच अशी पिशाचेश्वर महात्म्य, अग्नितीर्थ, सर्पतीर्थ महात्म्य, कपाल तीर्थ महात्म्य, जामदग्न तीर्थ महात्म्य अशी वेगवेगळ्या तीर्थांचे महात्म्य सांगितलेले आहे. आता आपण रेवाखंड पुस्तक दानादी महात्म्य बघूया. श्री सुत म्हणाले, हे विप्रगण, आपणाला मी जे हे सांगितले ते पूर्वी मार्कंडेयाने युधिष्ठिराला सांगितले होते. बरीचशी तीर्थे व त्यांचे महात्म्य तसेच त्यांचे क्रम हे सर्व मी आपणांपुढे मांडले. पुण्यमय नर्मदेचे चरित्र व महात्म्य तर अतिपावन असेच आहे. ते सांगणारे मृकंड मुनींचे पुत्र श्री मार्कंडेय अत्यंत बुद्धिमान व अर्थवेत्ते होते. त्यांनी स्वतः रेवा नदी पाहिली, तिच्यात स्नान केले, तिचे महात्म्य अनुभवले व नंतरच त्यांनी ह्या शिवप्रभूंच्या कृपेने शिवदेहापासून उत्पन्न झालेल्या नर्मदेचे महात्म्य गायले आहे.
शिवप्रभूंच्या कृपेमुळे ही शिव देहापासून उत्पन्न झालेली नर्मदा आहे. नर्मदा नदीला शिवकन्या असेही म्हणतात. भगवान शिवाने जेव्हा तिला मेकला हे नाव दिले, तिलाच शरण गेले. ही जरारहित आहे, अमर आहे, तसेच दैत्यांचा नाश करणारी आहे, पराशक्ती प्राप्त असलेली आहे, संसारातील विघ्ने दूर करणारी आहे, महान वैभवाने युक्त अशी आहे. ही जणू जान्हवीच आहे. हिची भक्ती करणारा अजरामर होतो. रेवा म्हणजेच नर्मदा. रेवा नदीच्या दोन्ही तीरांवर पावला पावला गणित 60 कोटी तीर्थक्षेत्र आहेत. तसेच नदीच्या दोन्ही तीरांवर हजारो उपतीर्थे आहेत. प्रथम हिचे महात्म्य शिवाच्या तोंडून वर्णिलेले आहे. त्यांच्याकडून ऐकून वासुदेवाने ऋषींना ते कथन केले आणि मृकंड पुत्र मार्कंडेय ऋषीने ते पद्य रूपाने पांडुपुत्र युधिष्ठिराला सांगितले. अर्थात त्यापूर्वी त्यांनी स्वतः तिची महती जवळून पाहिली होती, अनुभवली होती व नंतरच त्यांनी ते इतरांना सांगितले. नर्मदा चरित्र हे परम पुण्य व त्रैलोक्यात दुर्लभ असे आहे. जर रेवा नदीमध्ये स्नान न करता अन्य हजारो सरितांमध्ये स्नान केले तरीही फारसा लाभ होणार नाही. बघा, हजारो सरितांमध्ये तुम्ही स्नान करून आलात, तरी सुद्धा एकट्या रेवा नदीमध्ये स्नान करून तुम्हाला ते पुण्य लागते. ते इतर ठिकाणी हजारो नद्यात स्नान केल्यापेक्षाही महत्वाचे व मोठे असे आहे. मेकलेच्या जलाचे सेवन करणारा शाश्वत मुक्ती प्राप्त करतो. हिच्या दर्शनाने इच्छित प्राप्त होते. मग ते दर्शन श्रद्धेने झालं असो व अश्रद्धेने झालं असो. बघा, ज्याच्या मनामध्ये अशी कोणतीही धर्मश्रद्धा नाहीये, ज्याच्या मनामध्ये अशी श्रद्धा नाहीये की मी आता नर्मदा परिक्रमा करावी किंवा नर्मदेचे दर्शन घ्यावे, जे फक्त तेथील सृष्टी सौंदर्य बघण्याच्या उद्देशाने जातात, तर ते दर्शन अश्रद्धेने झालेले असो तरी सुद्धा इच्छित तुम्हाला प्राप्त होते. कारण नर्मदा जल म्हणजेच ब्रह्म, तेच हरी व साक्षात हर आहेत, तेच कैवल्य आहे. म्हणून नर्मदेचे नामकीर्तन आजवर केले गेले आहे. भर्गद्वारा उत्पन्न केली गेलेली नदी गौरवास पात्र होय. हिच्या उत्तर तटावर निवास करा किंवा दक्षिण तटावर, निवासी मनुष्यास रुद्रलोकी वा वैष्णवलोकी स्थान प्राप्त होते. ज्या प्रदेशातून ही नर्मदा नदी वाहते तो प्रदेशही ध्यानधारणा आणि तप करायला, साधना करायला श्रेष्ठ होय. कारण हिच्यामुळे नरकाचा क्षय होतो व स्वर्गाचा आश्रय प्राप्त होतो. जे लोक हिचे जलप्राशन करतात त्यांना दुःख असे कधी करावे लागत नाही. हिचे दर्शन, चरित्र श्रवण, कीर्तन श्रवण हे सर्व अतुल पवित्र असतात. त्यामुळे सर्व पापांचा नाश होतो. पद, क्रम, धन, जटा, वल्ली, फल अशा वेदांच्या पठनाने प्राप्त होणाऱ्या 6 अंगाहूनही कितीतरी अधिक पटीने नर्मदेच्या दर्शनाने फल प्राप्त होते. वेदांच्या दर्शनाने किंवा पठनाने काय प्राप्त होते ते त्यांनी सांगितलंय. पद मिळतं मोठं, धन मिळतं, वल्ली मिळतात, फल अशी वेगवेगळी फळं मिळतात. हे वेदांच्या पठनाने मिळतं. त्या सगळ्याहूनही जास्त अधिक पटीने कितीतरी आपल्याला फल हे नर्मदेच्या फक्त दर्शनाने, मग ते श्रद्धेने असो वा अश्रद्धेने केलेले असो, हे प्राप्त होते. सर्व देव ऋषी यांचे पूजन करण्याचे पुण्य हिच्या पूजनाने किंवा हिचे महत्व केवळ वाचल्यानेही प्राप्त होते. हे स्वर्ग देते, पुत्र देते, कीर्ती वाढवते, धर्मयुक्त आयुष्य देते, दुःख दूर करते व सिद्धी प्रदान करते. मी हे नर्मदा चरित्र जे सांगितले ते शिवमुखातून ऐकून वायुदेवाने सांगितले आणि आदिकालीन श्री सुत यांनी ते वर्णन केले. तर आता हे सर्व ह्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. फक्त जर नर्मदेच्या दर्शनाने सुद्धा इतकं पुण्य मिळत असेल तर कधी कधी, म्हणजे मला हा प्रश्न पडलेला आहे, तर कधी कधी मला असं वाटतं मग नर्मदेच्या तीरी जबलपूर वगैरे ठिकाणी जे राहत आहेत ते तर किती पुण्यवानच म्हणायचे. आणि खरोखर त्यांचं दुःख नाहीसं झालंय का? खरोखर त्यांना ह्या सर्व फलाची प्राप्ती झालीये का? तो सगळा अर्थात वेगळा प्रश्न आहे आणि तो प्रश्न उपस्थित करणं पण बरोबर नाही.
पण नाही, असं मी बोलते नंतर त्याच्यावर. हो, बोला बोला हा. मॅडम. कारण हा प्रश्न मला खूपच पडलाय, कारण आम्ही नाही, मी जेव्हा सांगते की मी वाशिमला दर्शनाने गेलतो. पण, नुसत्या दर्शनाने सुद्धा श्रद्धा नसताना का फरक पडतो ते हो पण सांगते. हो मॅडम. हम्म. सांगा आता हे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या स्थानाचं, वेगवेगळ्या स्थितींचं, वेगवेगळ्या वेळेचं, वेगवेगळ्या मासाचं असं सर्व वर्णन, दानाचं वगैरे महत्व आणि वर्णन या पूर्ण स्कंद पुराणामध्ये आहे. तर जेवढं महत्वाचं होतं ते मी सांगितलेलं आहे मॅडम. तर आता कारण इथे हे जे नर्मदा पुराण किंवा रेवा पुराण हा यातला शेवटचा अध्याय दाखवत आहे. आणि हो का? त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की कारण आपण मधलं मधलं काही घेतलं नाही ना, कपाल नाही, तीर्थ, ठीक आहे ना. नाही नाही, काही गरज नाहीये त्याची. हा. छोटं छोटं आपल्याला हो पिशाचीवर माहिती पण नाहीये ते हो कुठे आहे हो ते. हो. त्यामुळे रेवाखंड पुस्तक दानादी महात्म्य हे सांगून श्री स्कंद पुराण समाप्त असं तिथे ओळ आहे. त्यामुळे अरे हे वा वा वा. स्कंद पुराण धन्यवाद समाप्त धन्यवाद. झालेले आहे. पुढच्या आठवड्यामध्ये आपण मत्स्य पुराण किंवा वराह पुराण काहीतरी सुरुवात करूया. खूप नमस्कार, छान. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तर आता मॅडम ज्या वेळेला बोलल्या त्याच वेळेला मला असं वाटलं की हे कारण सांगायला पाहिजे तुम्हाला. हम्म, की आता नर्मदेला आपल्या मधल्या शारदा मॅडम, शकुंतला मॅडम जाऊन आल्यात. हम्म, आणि मलाही जायची ओढ आहेच आहे. तर काय असतं, नर्मदेला जर आपण गेलो तर इतकी हम्म. सुंदर ऊर्जा आहे. डोंगर, पर्वत आणि नदी यामध्ये चैतन्य भरलेलं आहे, ऊर्जा भरलेली आहे. आणि आपलं मॅडम प्रिन्सिपल माझे असं दीर आहे. राहतात तिथे जबलपूरला, आम्ही कित्येकदा गेलेलो आहोत. हो, पण खूप सुंदर आहे, मी पण बघितलं. भेडाघाट वगैरे सर्व सुंदर आहे. आणि ते हो. त्यांचं पाणी नर्मदेचंच पाणी असतं. तर म्हणून मला हा प्रश्न अरे पडतो वा. की तिथे एवढी लोक राहतात. नाही नाही, मी सांगते ना, मग मी आता थोडं बोलते. तर आता हम्म, हे जे आहे ना, तिथे चैतन्य भरून राहिलेलं आहे, ऊर्जा भरलेली. हम्म, इवन आता शकुंतला मॅडम, शारदा मॅडम आणि अजून कोण जाणार आहे का काय मला आठवत नाही नक्की कोण. त्यांना मी सांगितले गेल्यावर कसं कनेक्ट व्हायचं आणि कसं त्याचा लाभ घ्यायचा. तर हम्म, ह्या गोष्टी अशामुळे आहेत की तिथे ऊर्जा जास्त आहे. आणि आपण प्रिन्सिपल काय बघतो, आईन्स्टाईननी सांगितलंय, एव्हरीथिंग इज एनर्जी. म्हणजे सगळं काही ऊर्जाच ह्याच्यावर ब्रह्मांड चाललेलं आहे. आणि मी आता पिरामिडला सुद्धा सांगितलं की ऊर्जा हेच सगळं सायन्स पुढं 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 लोकांना कळत चाललेलं आहे, ऊर्जा काय आहे. तर इथे नर्मदेच्या इथे ऊर्जाच इतकी सुंदर आहे, पाण्याच्या प्रवाहाची, त्या नर्मदेतल्या गोट्यांची. आणि पूर्वी हे जे काही सगळं छान यांनी चैतन्य भरलेलं आहे, घडामोडी झालेल्या आहेत आणि डोंगर आहेत. आता भेडाघाटला मी परवा ह्याला व्हिएतनामला गेले, क्रुझोला राहिले मी तिथे. आणि तो पण सुंदर आहे, क्रुझोचा स्टे सुद्धा व्हिएतनामचा. तुम्ही स्टेटस बघितलं असेल तर. पण मी यांना म्हटले का हो, आपला भेडाघाट किती छान आहे ना याच्यापेक्षा. अह, म्हणजे तिथली मला ऊर्जा एक फील होती ना. मी म्हटलं अहो, तिथे केवढी सुंदर ऊर्जा आहे. आणि डोंगर किती सुंदर आहे. आणि हे मी यांना बोलून दाखवलं. तर ऊर्जा, नदी आणि पहाड आणि निसर्गातलं चैतन्य, जसं झाड, यामुळे ऊर्जा असतेच असते. आता एखाद्या माणसाला श्रद्धाच नाही, त्या नर्मदेचं काही माहितीच नाहीये आणि तो जातो, मग तरी सुद्धा त्याला लाभ होणार आहे. कारण ऊर्जा जास्त झाली की ज्या ऊर्जेत आपण असतो तेच आयुष्यात गोष्टी घडतात. त्यामुळे त्याला तो लाभ मिळणार आहे, श्रद्धा असू देत नसू असू देत. पण जर श्रद्धा असेल, कनेक्ट झाला, तर जास्त लाभ होणार आहे. आणि इथे कसं होतं की याला कनेक्शन एक आहे, किंवा कनेक्शन नसलं तरी थोडाफार फरक पडतो, कनेक्शन असेल तर जास्त पडतो. त्याही पेक्षा अजून एक मी तुम्हाला समजून सांगते. महत्वाच्या गोष्टी तुम्हाला या दोन लक्षात आल्या ना, सगळं आयुष्यच तुमचं भरभर बदलायला लागणार आहे. की जसं विचार विचार तुम्हाला कळलंय, तसं ऊर्जा ऊर्जा कळायला हवी आहे. की ऊर्जा, बस प्रत्येकाला ऊर्जेची जाणीव, ऊर्जेची काळजी. तसंच अजून एक महत्वाचं तुम्हाला मी खूप वेळा सांगते, पण तेवढं तुम्हाला लक्षात येत नाही त्याचं हे, की कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणजे सामूहिक चेतना. आता या भेडाघाट किंवा आपलं हे नर्मदेचंच उदाहरण घेऊ. नर्मदा, आपल्याला आपण काय म्हणतो, लोकांना काय सांगत जातो आणि काय आपण पेरतो वातावरणात लोकांच्या मनामध्ये.
हा, नर्मदा नर्मदा परिक्रमा, नर्मदा परिक्रमा. नर्मदा अशी धावून येते, नर्मदा अशी मदत करते, नर्मदा मैया अशी दर्शन देते. आणि नर्मदा परिक्रमा करून आल्यावर सगळं दुःख हरण होतं. किती सुंदर वाटतं, किती आत्मिक समाधान मिळतं. असं एक 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 जिथे जिथे लोकांनी म्हटलेले नर्मदेला गेले, सुरुवातीला विचार करा. आता आपण जेवढे जगतोय त्या जगणाऱ्या लोकांना, जे नर्मदेला पळत आहेत, त्यांना कोणी सांगितलंय? ते हे ऐकतात, नर्मदेचं काय महत्त्वही कळतं आणि नर्मदेबद्दल काय पुस्तकांमध्ये लिहिलंय हे कळतं आणि जातात ते. म्हणजे याला ऊर्जा देणं म्हणतात. मी जसं पिरॅमिडला सांगितलं, तुम्ही यायचंय, तुम्ही पिरॅमिडला ऊर्जा द्यायची असते, मग तुम्हाला पिरॅमिड देतो. कुठेही तसंच आहे ऍक्च्युली. आपण दिलं तर आपल्याला मिळतं. आपण दिल्याने काय होतं किंवा पिरॅमिडला आल्याने तुम्ही काय होतं, की आधी तुमची ऊर्जा देता, ध्यान करता आणि मग या देण्यामुळं शरीरातली निगेटिव्हिटी सगळी खेचली जाते. कारण पिरॅमिडचं सायन्स सगळं मी त्या ध्यानात सांगितलंय. हे काय असं नुसती समजूत आणि हे नाहीये. तर इथनं हे सगळं खेचलं जातं. तसंच आपल्या शरीरातनं काही खेचलं गेलं तर नवीन छान छान भरलं जाणार आहे. मग ऊर्जा दिली म्हणजे काय? पिरॅमिडला ऊर्जा देणं, नर्मदेला ऊर्जा देणं म्हणजे काय? की आपण तिथे जाऊन काही करतो त्यामुळे वाढणारच आहे ना ऊर्जा. मग ही लोक सुरुवातीला जाऊन त्यांनी ऊर्जा दिली आणि मग तिकडं सांगत बसले, फार छान वाटलं, हे वाटलं, ते वाटलं. निसर्गाची ऊर्जा आहे. मग सामूहिक चेतना पेरली गेली. अरे नर्मदा परिक्रमा गेली की सगळी संकट टळतात. मैयाचं दर्शन होतं. ही झाली सामूहिक चेतना पेरणी. मग भले गेला कोणीही अश्रद्धेने, त्या सामूहिक चेतना जी पेरलेली आहे त्याचा परिणाम होणारच होणार. 10% होईल, 20% होईल, श्रद्धावाल्याला 40% होईल, कनेक्शन करणाऱ्याला, ध्यान करणाऱ्याला 90% होईल. हा फरक आहे. जसं मी सांगते की आता डायबिटीसचं मी उदाहरण सांगते. सगळ्या आपल्या मनावर या पेरणीनी सगळे रोग निर्माण केलेले आहेत. जो कोरोना झाला त्याच्यात काय झालं? कोरोना कोरोना कोरोना, बातम्या बातम्या बातम्या, टीव्ही टीव्ही टीव्ही. ह्याने काय केलं? अरे वातावरणात हे झालं. मी आता परवा चिकनगुन्याचे उदाहरण दिलं. आपण म्हणतो चिकनगुन्या झाला, इकडं चिकनगुन्या, तिकडं चिकनगुन्या. आपण हे पेरतोय, लक्षात घ्या. मला हे सांगण्यासाठी समजावं लागतंय तुम्हाला. पण ही जर माझी गोष्ट तुम्ही लक्षात घेतली ना, खूप खूप मस्त मस्त होणार आहे आयुष्यात. कारण आपण काय करतो, शेजारी चिकनगुन्या झालं, नवऱ्याला सांगतो, इकडं सांगतो, कोण मसाजवाली म्हणते, कामवाली म्हणते, अहो काही यांना चिकनगुन्या. आपण हे पेरतोय वातावरणात आजूबाजूला. ती व्यक्ती आपल्या घरात येऊन ही बोलतीये, हे झालंय ते झालंय, मग घरात ते बीज पेरलं जातं. कोरोना असाच झालेला आहे, लक्षात घ्या. व्हायरसनी नाही होत. व्हायरस बिरसनी काही सगळ्या गोष्टी होत नाहीत. आणि मग हे पेरणी असती कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसची. आणि आता जेवढी ऊर्जा वाढत चालली ना, बरोबर बरोबर बरोबर, ही ऊर्जा हीच करते. घ्या घ्या घ्या, विचाराला घ्या प्रूफ, विचाराला घ्या रियालिटी. कारण ऊर्जा वाढली आहे आता, सूर्य सगळी ऊर्जा देतोय. पूर्वी हे कमी 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 होतं, पण होत होतं, हळूहळू होत होतं. आता वनवेच्या वनवे पेटणार आहेत. मग आपण बघतो पावसाने थैमान घातलं, मग पूर आला. एक बातम्या दिल्या की दुसरीकडे पूर येणारच येणार, चेतना पेरली गेली. व्हिडिओ सगळे व्हायरल होत आहेत. या व्हिडिओ व्हायरल हे कामगिरी करतायत. हे जे युट्यूब वर भलं भलं काय काय सांगतात, विनाश आला, हे आला, ते आला, कल्की अवतार, हे हे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरतायत, लक्षात घ्या. म्हणून व्हिडिओ बघायचे नाही आहेत असले. पण थोडंफार आपल्याला ज्ञान पाहिजे. अगदी अज्ञानी राहून उपयोग नाहीये. मग ह्या लोकांचं काम हेच चाललंय आणि ते सगळे ब्लॅक अजेंडे. ब्लॅक ऊर्जा ही सगळं पेटून पेटून करून करून घेतात. आता त्याला पण सृष्टीच करून घेत असते. कारण हे बघा, विनाश करायचाय, शुद्धी आणायची, नवचैतन्य निर्माण करायचंय, म्हणजे निगेटिव्ह निघून गेलं पाहिजे. जसं पिरॅमिड मध्ये सांगितलं, आपलं निगेटिव्ह खेचून तो घेतो. त्याचप्रमाणे या ब्रह्मांडातलं निगेटिव्ह नष्ट झालं पाहिजे. मग निगेटिव्ह केव्हा नष्ट होणार आहे? बाहेर आले तर. म्हणून ही लोक सगळं निगेटिव्ह निर्माण करतायत. म्हणजे ऍक्च्युली ते पण चांगलंच काम आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं काही नसतं. पण याला समजून एक महत्वाचं आत्ता घ्यायचं आपण सगळ्यांनी. अरे मी जे समजून घेते त्याच मी रोप लावते माझ्या घरामध्ये. मग हे बोलायचंच नाहीये आपण या कोरोनाबद्दल, चिकनगुन्याबद्दल, कशाबद्दल, व्हायरस बद्दल काय नाही बोलायचं आपण. जास्त वेळा बोलायचं नाही. सामूहिक चेतना पेरायची नाही. मग आपण काय करतोय? आपण खूप छान छान कामं करतोय.
आपण या सगळ्या सामूहिक चेतना पेरतोय आपल्या ध्यानातून सुद्धा, आजूबाजूसाठी, विहंगमच्या सभासदांसाठी, सगळ्यांसाठी खूप श्रेष्ठ कामगिरी होती आपली ही. आणि हे नर्मदेच्या बद्दल जसं सांगितलं, आता सूर्याचं पण सांगते. सूर्य उपासना आपल्या शास्त्रातही म्हटले सूर्य नमस्कार घाला, त्याचं सायन्सही तेच आहे जे आपण आता शिकतोय. सूर्य हा प्रेम देतोय. जे काही आपली चेतना वाढतीये ते ध्यानाने लक्षात घ्या, की ध्यानाने आपण सूर्याचं प्रेम घेतो. आता सूर्याला अर्घ्य देतो त्यावेळेला पाणी घेतो, तांब्याचा कलश असतो, पाणी असतं, पाण्याची धार त्या सूर्यकिरणांना धरतो. त्यावेळेला सप्तरंगी इंद्रधनुष्य आपल्याला दिसतात. आणि सायंटिफिक प्रोसेस होती. सूर्यकिरण, पाणी, पूर्ण सायंटिफिक त्याचे रेज बदलतात. सूर्यांच्या रेज मध्ये पॉवर येते, ती आपण ग्रहण करतो, ती आपलं शरीर ग्रहण करतो. तिथे आपण नंतर डोळे मिटतो. ध्यानाचाच प्रकार झाला तो. डोळे मिटून आपण काय मंत्र म्हणतो, सूर्याला हे सरेंडर होतो. क्षणभर का होईना, पण महत्वाचं पाणी दिलं नाही तर ही प्रोसेस होणार नाही. त्या पाण्यातनं इंद्रधनुष्य म्हणजे जे सप्त रेज येतात, किरण येतात, ती शरीरावर क्रिया घडवतात. आता हे सगळं 7 स्तर जे शरीराचे म्हणतीये मी, 7 रंग तुम्हाला माहितीये प्रत्येक चक्राचे. आणि मग या 7 किरणांचा 7 किरणांचा फायदा प्रत्येक चक्रालाच होणार आहे. जिकडं तिकडं 7च आहे सगळं बघा. मग हे जे आपण आता ध्यानातनं शिकतोय ते खरं शास्त्र या सगळ्या गोष्टीतनं घडतं आणि ते समजून घेतलं पाहिजे. आता मी जर गॅलरीत बसले आमच्या हेमंगनला, मी गेलं की पहिलं सूर्यस्नान असतं माझं. पाणी मी सरळ पाणी हे करून मग पहिले पाण्यातनं ती किरणं घ्यायची आणि मग बसायचं खुर्चीत. मग त्या पाण्याच्या ह्याच्यातनं जे 7 प्रोसेस होऊन येतात किरणं, ते लाभ वेगळाच असतो तो. आणि आता आपण सूर्योपासना शिकलो म्हणून तर मी सारखी म्हणते 5 मिनिटं 10 मिनिटं सगळ्यांनी सूर्योपासना सुरू करा. सूर्य हे सगळे प्रेम देतोय आणि सूर्याला अर्घ्य देणं, सूर्य नमस्कार हे सगळं तेच ते. तर या सगळ्या गोष्टी पुराणातनं सांगितल्यात, त्याचं सगळं शास्त्र समजून घेऊन करायच्या आहेत आणि उमजून घेऊन करायच्या आहेत. तर धन्यवाद मॅडम. आता सोमवारपासून मॅडम एक दुसरं पुराण सुरू करतील. तर आता मी आपल्या वीणा साखरे मॅडमना विनंती करते की त्यांचा पिरामिडचा अनुभव त्यांनी शेअर करावा. आत्मवंदन सगळ्यांना. परवा मी ऐकू येतं मॅडम? मॅडम मॅडम 1 मिनिट, मी जरा दुसरं रेकॉर्डिंग सुरू करते, दुसऱ्या रूम मध्ये जास्त 1 मिनिट थांबा. बर. हा मॅडम करा.